बोला श्री सत्यनारायण महाराज की, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज।
माझ्या कोकणाचा गावच्या देवाचा वाटत मला अभिमान वाटत मला अभिमान
काय करतो पाय नाही परत मी काय करू शकत नाही तर बसायचं हॅलो 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 लक्ष असू द्या. श्री राधाकृष्ण मित्र मंडळ दिवा, श्री राधाकृष्ण मित्र मंडळ दिवा आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत एक पौराणिक नाट्य, एक पौराणिक गणनाट्य, सिंधू दैत्याचा वध. सिंधू दैत्याचा वध. रसिको, गडकीय नगरी चक्रभान नावाचा एक राजा होता. गडकीय नगरी चक्रभान नावाचा एक राजा होता. त्याला एक सिंधू नावाचा पुत्र होता. त्याला एक सिंधू नावाचा पुत्र होता. तो सिंधू गेली हजारो वर्ष सूर्यनारायणाची तपस्या करत असतो. तो सिंधू गेली हजारो वर्ष सूर्यनारायणाची तपस्या करत असतो. सूर्यदेव त्याला प्रसन्न होतात का आणि पुढे काय घडते ते प्रत्यक्षात आपण रंगमंचावरती पहा. आणि पुढे काय घडते ते प्रत्यक्षात आपण रंगमंचावरती पहा. होईल तेवढी व्हिडिओ टाकली असं आहे काय ब्लॉग एडिट केला आधी टाकायला पाहिजे आणि याचा नंतर टाकायला पाहिजे असं कॉपी काय ते पुढे जाणारच नाही. तुझा हँड ग्लोव्स घातला नाही.
अंध झाला. अरे ब्रह्मपुत्र नाथा, तुम्हाला आमचा आनंद सहन करता येत नाही, आमच्या आनंदामध्ये सहभागी होता येत नाही आणि मनुष्य अंध झाला असाच बोलतो. आपण काय बोलत आहात? अरे शांत, अर्थाचा अनर्थ करू नकोस. अरे मी असे म्हटले की तू कोणत्या आनंदात बेहोश होऊन गेला आणि असा कोणता आनंद झाला आम्हालाही कळू द्या. हे ब्रह्मपुत्र नाथा, माझा आनंद नाही कळत आहे ना. अरे मनाच्या गबरात मी सूर्यनारायणची घनघोर तपस्या केली आणि सूर्यनारायणचे मला प्रसन्न झाले. आता या सृष्टीवरती सत्ता एकच राजा, तो म्हणजे सिंधू. तुला एक सांगायचं बाकी राहिलं. मला सूर्यनारायण अमृत पंचम दिला. त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुझ्या उतरत आहे तोपर्यंत कधीही मरण होणार. आणि हो, आता सर्वप्रथम चढाई मी त्या देवावर करणार आहे. इंद्रपुरी माझी झाली म्हणजे त्या सिंहासनावर विराजमान होणार. नारायण नारायण. अरे सिंधू, तू तर फारच उन्मत्त झालाय. अरे वेड्या माणसा, या पृथ्वीवरती 84 लक्ष येऊन आहे. यातून तुला मनुष्य जन्म मिळाला, भाग्याची साथ मिळाली, सूर्यदेवाचे वरदान देखील मिळाले. मनुष्य जन्म शेवटची पाळी, चुकली या वर्म हेराफेरी. देव हो, सांभाळा. सिंधू तर फारच उन्मत्त झालाय. पण ही गोष्ट आपण जाऊन सर्व देवांना सांगूया. नारायण नारायण. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा. नका घालवू वाया या देहाची काया. हो या देहाला नित्य कपाळी मानव जन्म भक्ती कराई. या देहाला नित्य कपाळी म्युझिक नारायण नारायण. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची
मधुर सुरानी गाणी मी गातो मधुर सुरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची सारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची सारी नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी पण इथे कसं सर्व शांत शांत आहे पृथ्वी लोकी काय चालले आहे याची माहिती कदाचित देवेंद्रांना नसावी देवेंद्रांचा जय जयकार असो अमरावतीमध्ये आपले स्वागत आहे देवेंद्र आपण शांत बसून शांत दिवशी आपल्या बोलण्याच्या उद्देशाने आपले संबंध नाही अशी कोणती अघटन घटना घडली त्यामुळे माझी अमरावती संकटात येते पृथ्वीवरील राजा चक्रभान याचा पुत्र सिंधू ज्याने सूर्यनारायणाची कठोर तपश्चर्या केली देवऋषी याचे पुढे काय सूर्यनारायणांनी त्याला अमृतत्वाचा वर दिला त्यामुळे तो दैत्यासारखा उन्मत्तपणे वागू लागला आहे देवऋषी त्यामुळे फारच उन्मत्त झाला असणार देवेंद्र तो नुसता माजला नसून तुझ्या अमरावतीवरती चाल करून आहे तेव्हा आपण सावध राहा देवऋषी आपण काहीच चिंता करू नका त्याचा बघाकडा पाहतो मी येतो आम्ही नारायण नारायण अरे असुरा कोणाच्या सांगताने तू फारच उन्मत्त झाला असणार अरे उन्मत्त आम्ही नाही उन्मत्त तुम्ही देव झाले तुझा मस्त होय तुझ्या अमरावती
ब्रह्मदेवाची ब्रह्मपुरी अरे ब्रह्मदेवा, तुझ्या ह्या ब्रह्मनगरीवर सिंधूर काल करून येत आहे. तू श्रावणला तुझ्या नामच असेल ब्रह्मपुरी माझ्या बघ हॅलो, स्वरा गुरवची रिंग हरवली आहे. ज्यांना भेटली असेल ब्रह्मनगरीचा लागला लळा, कृपा दृष्टी द्यावी तू माझी मला. येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा, येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला. सारी धरती धन्य झाली पाहता तुला, सारी धरती धन्य झाली पाहता तुला. कृपादृष्टी द्यावी तुमची मला. येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा, येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला. सारी धरणी धन्य झाली पाहून तुला, सारी धरणी धन्य झाली पाहून तुला. नगरीचा लागला लळा, येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला देवा, येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला. सारी धरती धन्य झाली पाहता तुला, सारी धरती धन्य झाली पाहता तुला. नारायण हे प्रभू प्रजापती, जीवदृष्टी निर्माण करता ईश्वरा, या नाथाचा दंडवत प्रणाम. प्रजापती, आपण अजून प्रजापती, आपण जीवसृष्टी निर्माण करत्या ईश्वर आहात. आपण जे उत्पन्न केलेले त्यातून तो प्रवृत्तीने आकृत झालेला सिंधू याने तर पृथ्वीवर थैमानच मांडले. भारत उन्नत झालेला असेल पण कदापि माझे कदापि शक्य नाही. प्रजापती, आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे, पण त्या सिंधूची समजूत कशी होणार? सूर्यनारायणाच्या दिलेल्या वरामुळे तो फार उन्मत्त झालाय. एक एक राज्य जिंकून संपूर्ण पृथ्वी जिंकली, इंद्राची अमरावती जिंकली आणि आता तो आपल्या ब्रह्मपुरीवरती चाल करून आहे. तेव्हा आपण सावध राहा. येतो आम्ही. नारायण नारायण. अरे ब्रह्मदेवा,
शांत झालेला आहेस? शांत हो. अरे ब्रह्मदेवा, तुझं हे ब्रह्मज्ञान मिळत नाही. तुझ्या मस्तकावर होय होत असतं. ब्रह्मपुरी माझी आहे. आणि या अरे ब्रह्मदेवा, अरे सर्व मला नाही, सर्वाचा तुम्हा देवाला झाला आहे. तुझ्या अंगात सामर्थ असेल तर होय होत असतं. होईत असतं या. इंद्रपुरी आणि ब्रह्माची वैकुंठ म्हणजे अरे विष्णुदेवा, तुझ्या या वैकुंठावर हिंदुस्थान नाम येत आहे. तुझ्या अंगात सामर्थ असेल तर संभाळ तुझं हे भक्तवत्सला पालन करता देवा या नावाचा दंडवत करा. या नारद मुनी, आज आपण वैकुंठाच्या दरबारी म्हणजे कारण ही तसेच असणार. देव हो, येण्याला कारण नाही, कारण आहे. कारण महाकारण हे ऋषी म्हणजे आम्ही समजलो नाही. देव हो,
पृथ्वीवरील राजा चक्रबाण याचा पुत्र सिंधू याने सूर्यनारायणाची कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे सूर्यनारायण त्याला प्रसन्न होऊन अमृतत्वाचा वर दिला. त्यामुळे तो दैत्यासारखा उन्मत्तपणे वागू लागला आहे. एक एक राज्य जिंकून संपूर्ण पृथ्वी जिंकली. इंद्राची अमरावती जिंकली. ब्रह्माची ब्रह्मपुरी जिंकली. आणि आता तो आपल्या वैकुंठ नगरी चाल करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहा. हो नारद मुनी, सिंधूने सूर्यनारायणाची घनघोर तपस्या केली. सूर्यदेवताला प्रसन्नही झाले आणि त्याला शांती सुखाचा आणि अमृतत्वाचे वरदान दिले. त्यामुळे तो फारच उन्मत्त झाला आहे. परंतु आपण चिंता करू नका. समाचार घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. येतो आम्ही. नारायण नारायण. माझा आवाज कमी आहे ना म्हणून. अरे बोल तू. अरे सामर्थ्यशाली वीरा, सामर्थ्याच्या कुंडीत असा बेभान होऊ नको. ब्रह्मदेवांची ब्रह्मपुरी, सूर्यदेवांची ब्रह्मपुरी, इंद्रदेवांची अमरावती सोडून निघून जा. नाहीतर माझ्या क्रोधाचा सामना करावा लागेल. मानवाला इतका गर्वही चांगला नाही. अरे विष्णू देवा, म्हणून तुला सांगतो, निवडून हे वैकुंठ सोड आणि निघून जा इथून. नाहीतर माझ्या संसाराला बळी पडावं लागेल. मग कुणाची तर वाट पाहतोस? अरे विष्णू देवा, वाट पाहतोय युद्धाची. मग तर होईतच तयार. इंद्रपुरी आणि आज हे वैकुंठ, या वैकुंठावरील विराजमान होण्याचा सिंहासनावर हात अरे हो, आलं लक्षात. आता झाले ते बघतात कैलास तुझे शंकर. अरे भोलेनाथा, तुझ्या कैलासाची चाल करून येत आहे. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर सांभाळून हे कैलास.
नारायण नारायण कैलासावर डमरू वाजे नादैत गरजला कैलासावर डमरू वाजे नादैत गरजला माझा सावळा शिव भोळा माझा सावळा शिव भोळा हे देवानी देवा महादेवा या नारदाचा दंड या कैलाशी प्रकटले काहीतरी अघटित अविपरीत घडत असणार यात काही शंकाच नाही. महादेवा पृथ्वीवरील राजा चक्रभान याचा पुत्र सिंधू याने सूर्यनारायणाची तपश्चर्या केली. त्यामुळे सूर्यनारायण त्याला प्रसन्न होऊन अमृतवाचा वर दिला. त्यामुळे तो त्यांच्यासारखा मस्तपणे वागू लागला. एकी क्रांती जिंकून संपूर्ण पृथ्वी जिंकली. इंद्राची अमरावती जिंकली. ब्रह्माची ब्रह्मपुरी जिंकली आणि विष्णूची वैकुंठ जिंकले. आणि राजा तिघांना वैकुंठ नगरी बंदिस्त केली आहे. आणि आता तो आपल्या पर्वतावर चाल करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहा. कारण तुम्ही काही चिंता करू नका. त्या सिंधू दत्ताला वाल्मिकी समजा वाल्मिकी समजा ही सूर्यनारायणाच्या वराने भक्त झाला आहे. त्याला वाल्मिकी समजा नाचायला लागला. अरे भोलेनाथा तुझ्या ह्या कैलासावर सिंधू चाल करून येत आहे. तुझ्या अंगात बदला असेल तर सांभाळ तुझं हे कैलास. तू इथे अरे तू आता जिवंत सोडला ही माझी मोठी चूक झाली. तुला तर जिवंतही देखील सोडलं नाही पाहिजे. अरे भोलेनाथा तुझं हे कैलास माझा स्वाभिमान आणि या कैलासावर निघून जा. अरे सिंधू तू मोठी चूक करत आहे. हा विनाशाचा मार्ग सोडून दे आणि पराधीन युद्धापासून परामुक्त हो. अरे ब्रह्मपुत्र नाथा मला तर तुला काय शंका होती. तुला जिवंत सोडला हीच माझी मोठी चूक झाली. तुला जिवंतही देखील सोडून जमणार नाही. या तत्वात तुझ्या देहाचे तुकडे होते. अरे भोलेनाथा तुकडे माझे नाही तुकडे तर तुझे होतील. तुझा रस्ता माहित असेल तर क्षमा तुला ऑटो कोणाची वाट होईतच
मी म्हणे मी देव, मी इंद्रदेव, मी ब्रह्मदेव, मी विष्णुदेव आणि मी कैलासपती भोलेनाथ. अरे तुम्हाला देवा देव देखील म्हणणार सर्व वाटतंय मला. अरे रणेकर सोडून जाणं तुमच्यासारख्या देवाला शोभाही देत नाही. तुमच्या अंगात सामोरं असेल तर घराघरा एक तर मला नाही तर राज्य दिसता. आता या सृष्टीवरती फक्त एकच राजा, तो म्हणजे मी. जिवंत देखील सोडून जमणार नाही ह्याचा पाठलाग करायला सगळेजण जमले. माझी अमरावती, विष्णूचे वैकुंठ, ब्रह्माची कुठं झाली आहे माझी वाचवा. शांत व्हा देव, शांत व्हा. त्या सिंधुदुर्गला माझ्या एक शब्दाचा भाग घेण्यासाठी प्रथम त्याची आपण हालचाल करू. सिंधू दैत्याने तुम्हाला सजा दिली आहे, त्याची मला जाणीव आहे. त्या दैत्याचा नाश करून पुन्हा नव्याची स्थापना करेन. जा, आपापल्या स्थानात जावा पुढे. देवाला निर्मित केलं. आधीच करून ठेवू नको. ते दोघं बोलतात आपसात. कोण गणपती आला.
थांब सिंधू थांब, तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालाय. सूर्यदेवाने दिलेल्या वरामुळे तुझ्या मतानुसार उन्मत्त होऊ नकोस. लागलाय अरे, तो देतो पण परत पण घेतो, जो मागतो तो मोडू पण शकतो. या देवाला कळू करून सोडले, त्यांनी माझी आराधना केली आहे. अरे गणेशा, त्या देवामध्ये आणि तुझ्यामध्ये काही तूही त्यांचीच बाजू